नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तोभ्य. तर आजच्या व्हिडिओला मस्त अशी सुरुवात झालेली आहे. बम बम भोलेनाथच्या दर्शनाने. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तोभ्य. आणि आता मुलांचे स्कूल चालू होणार आहेत, त्याच्यामुळे आपलं रुटीन जे आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होणार आहेत. सकाळचा हा वेळ जो आहे तो थोडा घाई गडबडीत जातो सगळ्यांचाच, माझाच नाही. स्पेशली ज्यांची मुलं शाळेत आहेत, छोटे छोटे आहेत, त्यांचा तर भरपूर असं जातो. कारण की ती छोटी मुलं जे असतात ते प्रत्येक गोष्टीला उशीर लावतात. म्हणजे आंघोळीपासून ते त्यांच्या सगळ्याच गोष्टी ज्या असतात त्यांच्या मम्मीला कराव्या लागतात. पिहू तू ऐकतेस का? असं असतं. पिहू आंघोळ केलीस का, पिहू आंघोळ केलीस का, तिला 10 वेळेस म्हणावं लागतं. आणि शेवटी मलाच तिला आंघोळ घालावी लागते, अशी ती करते. आणि इथं स्वयंपाक करत होते तर त्यावेळेस श्री उठलेला. 5:30 वाजले होते. आणि ज्यावेळेस मी म्हणजे ह्यांचं 6 वाजता ड्युटी असते, त्याच्यामुळे मग लवकर स्वयंपाक करावा लागतो. आणि मी नेमकं स्वयंपाकाला गेले की हा रोजचं 5:30 वाजता उठतो. तर असं असतं. आणि नंतर मग ह्यांचं सगळं आवरलेलं आहे. आणि श्री झोपेमध्ये होता, त्याच्यामुळे तो काही बोलत नव्हता. बाय वगैरे काहीच तो करत नव्हता, त्याचा मूड नव्हता. आणि त्याला झोपायचं होतं, पण त्याला असं होतं की मम्मी तूच मला जवळ घेऊन झोपी घाल, असं होतं. पण मला ते शक्य नव्हतं. नंतर मग सगळ्यांनी आम्ही मस्त असा ब्रश केलेला आहे. आणि स्पेशली श्रीने तर सगळ्यात जास्त मस्त असा ब्रश केलेला आहे. जसं मी करेल त्याचं तसं चालू होतं. आणि थोडे छोटे छोटेसे त्याला तीत आलेले आहेत, त्याच्यामुळे भारी वाटतं. नंतर मग चहा वगैरे घेतला. चहा घ्यायचं, शूट करायचं राहून गेलेलं मुलांचं नाश्ताचं वगैरे. आणि नंतर मग मी बेडरूम आवरायला घेतलेली आहे. जे आपलं फर्निचर वगैरे असतं ते पुसापुसा चालू होतं त्याच्यामुळे. आणि इथं बेडशीट आतरायचं काम होतं. तर श्री म्हणत होता मी पण करू लागतो तुला. आणि त्याचं मध्येच रडणं पण चालू होतं. बदला काय आणायला गेले तर हॅपी आणायला गेले तर आपण तुझा रोज हॅपी बर्थडे करावं, मग तुला छान वाटते. दीदीचा बी करावं. बरं बाई बाई कसं करावं बाई बाई. आणि दीदीचा आणि श्री दोघांनी मिळून हे दासा केलेला आहे ना. किती करत होते तुम्ही दोघं जण नागाव का? मग दीदीचं आहे कधी पेलो ते घ्यायचं नाही कधी. मी तुला काय म्हणलं होतं, काय म्हणलंय तुला मी बघा. तर आता झाडून वगैरे झालेलं आहे आणि लादी पुसून पण घेतलेली आहे. आता फक्त किचन आवरायचं आणि आंघोळ करायची आहे. तर आता मी पहिलं चहा पिणार आहे, नंतर मग बाकीचं काम. श्री झोपलाय. आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मला देवपूजा करायची आहे. तर सगळ्यात पहिलं आपण देवासाठी फुलं आणूयात, जे की घरच्या झाडाला लागलेले आहेत, मी लावलेल्या. मला खूप छान आणि भारी वाटतं बरं का. कारण की भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती की आपल्या घरी आपण झाड लावावं आणि त्याला फुलं यावीत आणि ते देवाला व्हावीत. तर चला मग.
वगैरे झाल्यानंतर मग जेवायला घेतलेलं आहे. तर जेवणामध्ये होती कांद्याची आणि टोमॅटोची चटणी, चपाती आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी, थोडासा राईस. तर मस्त जेवण करत होतो आणि टी व्ही बघत पिक्चर बघत जेवण करत होतो. नंतर आम्ही मग रात्री यात्रेमध्ये गेलेलो. आत्ता आम्ही आलेलो आहोत यात्रेमध्ये. चला मग बघूया. आता इथे मुलं खेळत आहेत आणि आम्ही बघत डायरेक्ट एडिट करायचा नाही का? ताई मी तर त्या तिला कॉलेज केला होता. आम्हाला नाही दाखवलं, तुम्ही फोटो बोलता. आले 50 रुपये झाले वसूल. बघा आता काय करणार. खाय ना गेले पिऊचं असतं खाय ना तिथं तेव्हाच माहिती असतं. हे बघा लेकरं कशी खाते ती. हे बाई बळा भांडून घेतलेला आहे.